अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. ते म्हणजे आपल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येच्या श्रीराम मंदिरात होणार आहे. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. आपल्या सगळ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा अविस्मरणीय असा आहे. आज जो कोणी भक्त ज्या सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या तुम्ही जर केल्या तर तुम्हाला मी 100% सांगते की तुम्हाला जास्तीत जास्त फळ त्या सेवांचं मिळणार आहे. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. कारण की आज अमृत योग आणि सर्वार्थ सिद्धी योग आलेला आहे आणि हा योग तब्बल 41 वर्षांनी आलेला आहे. असा हा दुर्मिळ योग आणि इतका चांगला दिवस आज आहे. आजचा दिवस हा भगवान विष्णूंचा आहे. भगवान विष्णूंची तुम्ही जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार तेवढं तुम्हाला तुमचं आयुष्य उजळणार आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मीला यावंच लागतं, लक्षात घ्या. म्हणून आज तुम्हाला आज एवढा दुर्मिळ योग आणि हा दिवस पुन्हा परत येणार नाही. हा दिवस आजच आहे आणि आजच आपल्याला या सेवा करणार आहे. आजच्या सेवा उद्या करू का तर नाही. बघा, सेवा तुम्ही कधीही करू शकता पण विशेष दिवसाला पण तेवढंच महत्त्व आहे. आजचा हा दिवस खूप विशेष आहे. आज अमृत योग सर्वार्थ सिद्धी योग आहे. भगवान विष्णूंचा आजचा हा दिवस आहे. तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करणार तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. बघा, तुम्हाला सेवा काय करायची आहे आणि हा योग सकाळी 7:14 सुरू झालेला आहे. तर उद्या दुसऱ्या दिवशीपर्यंत हा असणार आहे. त्यामुळे या सेवा तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता, कधीही करू शकता. अगदी तुम्ही 10, 11, 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही या सेवा केल्या तरी चालणार आहे. तुम्ही कधीही या सेवा दिवसभरात करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 नका करू, कारण त्या काळात आपण कोणतीच स्वामींची सेवा करत नाही. आता सेवा काय करायची आहे ते बघा. भगवान विष्णूंचा हा दिवस आणि भगवान विष्णूंसाठी आपल्याला खूप जास्त सेवा करायची आहे आणि आपल्या पदरात खूप जास्त पुण्य आपल्याला पाडून घ्यायचं आहे, ज्याचा बॅलेन्स आपल्या आयुष्यभरासाठी राहणार आहे. बघा, तुम्हाला आज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र याचं पठण करायचं आहे. तुमच्याकडे जर प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर अर्थात तुम्ही प्रभू श्रीरामांना तुळशीपत्र अर्पण करू शकता. भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन तुम्ही प्रभू श्रीरामांना तुळशीपत्र अर्पण करू शकता. नसेल तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती, आपल्या स्वामींना जरी तुम्ही तुळशीपत्र 1000 विष्णूंची नावे घेऊन जरी अर्पण केली तरी चालणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे, महालक्ष्मीचा बीज मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः, या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे. तुम्ही 1 माळ घ्या, 5 घ्या, 7 घ्या, 11 घ्या, तुमच्या इच्छेनुसार. पण बघा, जेवढी जास्त सेवा करणार तेवढं त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार आहे, हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, या मंत्रास तुम्ही जप करू शकता. 1 माळ करा, 5 करा, 7 करा, 11 करा. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्रास तुम्ही जप करू शकता. म्हणजे या ज्या काही सेवा आहे भगवान विष्णूंच्या, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ह्याचं एकदा तरी पठण अवश्य करा. दिवसभरात एकदा तरी या स्तोत्राचं पठण अवश्य करा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, एक जरी तुळशीपत्र तुम्ही घेतलं, नाही तुम्हाला 1000 तुळशीपत्र मिळाली, एकच तुळशीपत्र घ्या. तेच तुळशीपत्र विष्णूंची 1000 नावे घेऊन तेच पत्र तुम्ही पुन्हा पुन्हा वाहू शकता, काहीच हरकत नाही. विष्णू सहस्त्रनाम तुळशीपत्र अर्पण करत करत विष्णू सहस्त्रनाम म्हणा. तुळशीपत्र अर्पण नाही करत, तुम्हाला वाटलं की नाही करायचं, फक्त विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर चालेल का, तर हो, फक्त तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जरी म्हटलं तरी चालेल. पण तुळशीपत्र जर अर्पण केली तर अतिशय उत्तम. त्यानंतर तुम्ही जो महालक्ष्मीचा तुम्हाला मी बीज मंत्र सांगितला त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यांचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस पठण करायचं आहे. आणि श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणायला आज विसरायचं नाही.
श्री रामरक्षा स्तोत्रसुद्धा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही म्हणायला विसरू नका. खूप जास्त प्रभावी आहे. या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. आपल्या भगवान विष्णूसाठी दिवसभरात जास्तीत जास्त वेळ काढा आणि आपल्या भगवान विष्णूंसाठी या सेवा करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याच आयुष्याचं भलं होणार आहे, तुमचंच आयुष्य उजळणार आहे. ज्या घरात आज या सेवा केल्या जातील ना, त्या घरात मी निश्चित सांगते कधीच कशाची कमी पडणार नाही. कारण एवढा दुर्मिळ योग आहे आणि या योगावरच आपण या सेवा केल्या तर अर्थातच त्याचं पुण्यसुद्धा, त्याचा बॅलन्ससुद्धा आपल्याला खूप जास्त मिळणार आहे. म्हणून नक्की या सेवा करायला विसरू नका. तर चला, हीच खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामीभावाच्या चरणी आणि प्रभू श्री रामाच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.